नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरवर आपल्या टेक्स्टबुकमध्ये स्वाध्यायामध्ये दिलेले जे काही एक्झाम्पल आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. द फर्स्ट न्यूमेरिकल इज दॅट लेट द पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ ए प्लॅनेट ॲट ए डिस्टन्स आर फ्रॉम ए स्टार बी टी. मीन्स वॉट? द पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ द प्लॅनेट इज टी. Prove that if it was at a distance of 2r from the star, its period of revolution will be square root of 8 times the t. Suppose if we take a position of the star is S and a planet is revolving around the star in a specific orbit, the distance between the star and the planet is considered as a r. Suppose this is the position of the planet. The period of the revolution of the planet around the star is considered as a t. Let in first condition मध्ये काय सांगितलेलं आहे? The time period of the planet revolving around the star is considered as a t, and the distance between the planet and the star, the distance between the planet and the star is considered as a r. By using Kepler's third law काय सांगतो? Square of the period of the revolution of the planet around the sun is directly proportional to the cube of the mean distance between that planet and the star. आणि मग आपण फर्स्ट कंडिशनसाठी काय मांडणार की टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. देअरफॉर यू कॅन से दॅट टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब, वेर के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड गिव द इमॅजिन इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड कंडिशन काय सांगितलेली? इफ वी इन्क्रीज द डिस्टन्स बिटवीन द स्टार अँड द प्लॅनेट इज ट्वाइस टाइम्स द आर. मग आता काय केलेलं आहे की तो जो प्लॅनेट आहे, स्टार आहे, स्टार आणि प्लॅनेटमधलं डिस्टन्स इन्क्रीज केलेलं आहे. ॲट द प्लेस ऑफ द आर यू कॅन कन्सिडर दॅट डिस्टन्स इज ए 2r. वेन वी कन्सिडर द डिस्टन्स बिटवीन द स्टार अँड द प्लॅनेट गोज ऑन इन्क्रीजिंग, दॅट मीन्स द रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. That means for the revolution, the period of the revolution of the planet around that star goes on increasing. Let that period is equal to, let the period of the planet around the star be t1. ही सेकंड कंडिशनमध्ये घेऊया आपण. आणि मग जर T1 जर घेतला असेल तर डिस्टन्स बिटवीन द सन अँड द प्लॅनेट इज कन्सिडर ॲज ए आर कन्सिडर केले आपण. डी इज इक्वल टू ट्वाइस आर कन्सिडर केलेलं आहे. अगेन बाय केपलर्स थर्ड लॉ काय सांगतो? केपलर थर्ड लॉ, स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ द रिव्हॉल्यूशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द स्टार इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स बिटवीन दॅट स्टार अँड द प्लॅनेट. Means what? T1 square is directly proportional to distance between them is d cube. Therefore, T1 square is directly at the place of the d you can take the 2r. That means 2r cube. Therefore, T1 square is equal to k multiplied by 8r cube. And this is equal to T1 square is equal to 8 multiplied by kr cube. Give the imagine equation number second. याला आपण इक्वेशन नंबर सेकंड म्हणूया. कारण if the distance between the star and planet goes on increasing, the period of the revolution of the planet around the star also goes on increasing. आणि तो सेकंड टाईममध्ये जेव्हा आपण त्याचं डिस्टन्स इन्क्रीज केलेलं होतं त्यावेळेस आलेला जो काय टाईम पिरियड आहे त्याचा स्क्वेअर T1 स्क्वेअर इज इक्वल टू 8 इंटू के आर क्यूब. गिव द इमॅजिन इक्वेशन नंबर सेकंड. पुट अप द व्हॅल्यू ऑफ द फर्स्ट इक्वेशन इन सेकंड. इट विल गेट T1 स्क्वेअर इज इक्वल टू 8 मल्टिप्लाइड बाय ॲट द प्लेस ऑफ द के आर क्यूब यू कॅन टेक द, इथं T1चं आपण लिहिले के आर स्क्वेअरच्या जागी आपण टी स्क्वेअर इथं लिहूया. टी स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड. T1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 8 टाइम्स द टी.
and this is the required time to complete the one revolution of the planet if the r is equal to twice r घेतलेला असेल and hence the proof, आणि हे प्रूव्ह झालेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, इन ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये इन एक्सरसाइजमध्ये इन क्वेश्चन नंबर 5 द फर्स्ट न्यूमेरिकल इज दॅट an object takes a 5 seconds to reach the ground from a height of 5 meters on a planet. What is the value of the g on the planet? First we consider the any object which is released from a 5 meter height towards the planet. Required time is t is equal to 5 seconds. कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करत असताना, न्यूमेरिकल सॉल्व करत असताना फोर स्टेप नेसेसरी आहे. फर्स्ट इज द राईट द गिव्हन क्वांटिटीज इन एनी सिस्टीम, SI सिस्टीममध्ये किंवा CGS सिस्टीममध्ये. सेकंड इज यूज द फॉर्म्युला. थर्ड इज द पुट अप द गिव्हन व्हॅल्यूज अँड प्रिपेअर धिस इक्वेशन. अँड फोर्थ इज द राईट द आन्सर विथ करेक्ट युनिट. फर्स्ट वी राईट द गिव्हन क्वांटिटी. हाईट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द प्लॅनेट S इज इक्वल टू 5 meter, required time t is equal to 5 seconds, and determine the value of the g is equal to how many. By using the formula, second step सांगितलेले मी फॉर्म्युला यूज करावं. By using the formula, second kinematic equation, which is the second kinematic equation, S is equal to ut plus half at square. But what is the value of the E? What is the value of the U? U is equal to 0 meter per second, and it reaches to the surface of the earth. Therefore, put up the value of the S, 5 meter is equal to the value of U is 0 multiplied by t is 5 seconds plus half into A into the value of the t is 5 seconds square. Therefore, 5 is equal to half multiplied by A into 25. To determine the value of the A, आपल्याला A ची व्हॅल्यू काढायची आहे. Then 5 multiplied by 2 divided by 25 is equal to A. A means what? Acceleration. Acceleration due to gravity. मग इथं ग्रॅव्हिटीच्या ऐवजी आपण इथं G ची व्हॅल्यू घेऊया. G is equal to, and toward the surface of that planet जर असेल तर व्हॅल्यू ऑफ द G is always positive, म्हणून आपण इथं पॉझिटिव्ह G घेतलेला आहे. At the place of the A you can take the G. It will get 10 divided by 25 is equal to G, and therefore the value of G is equal to 0.4 meter per second square. That means the acceleration due to gravity of that planet is G is equal to 0.4 meter per second square. This is the second example. विद्यार्थी मित्रों, in question 5 the second example is that the radius of planet A is half the radius of planet B. If the mass of A is ma, what must be the mass of B so that the value of G on B is half that of its value on A. In the given information, the radius of A is half of the radius of B दिलेला आहे आपल्याला. RA आणि RB दिलेला आहे. Radius of the planet A is half times the radius of the planet B, and the acceleration of the planet B is half of the acceleration of the planet A, and determine the value of the mass of B in terms of mass of the second planet in terms of the mass of the first planet. हे determine करायचं आहे आपल्याला. But using the formula, we know the formula G is equal to acceleration due to gravity of the any planet is equal to G is equal to Gm divided by R square. This is the formula of the gravitational acceleration. म्हणजे ॲक्सेलेशनचा हा फॉर्म्युला G is equal to Gm by R square. फॉर A साठी जर आपण घेतला, फॉर A is equal to, फॉर A Ga is equal to universal gravitation remains constant. Ga is equal to Gma divided by Ra square, where Ma is the mass of the first planet, Ra is the radius of that A planet, and Ga is the acceleration due to gravity of the A planet, and the capital G is universal gravitational constant. It is always constant. Give the imagine equation number first.
second equation. Similarly, GB is equal to GMB divided by RB square. हे घेतलेले आपण. Take the ratio of these two equation. Taking the ratio of equation 1 and 2, या दोन इक्वेशनचा रेशो घ्या. It will get GA divided by GB is equal to capital G MA divided by RA square divided by GMB divided by RB square. It will get G capital MA divided by RA square multiplied by RB square आणि डिवाइड बाय काय येईल इथं कॅपिटल G इंटू मास ऑफ द सेकंड प्लॅनेट, वेअर कॅपिटल G गेट कॅन्सल. देअरफॉर GA अपॉन GB इज इक्वल टू MA upon MB multiplied by RB square upon RA square. But in the given information RA is equal to half RB. मग आपण आपल्या सोयीनुसार ॲडजस्ट करूया की RB इथं RA ची व्हॅल्यू जर आपण टाकली की RA इज इक्वल टू हाफ RB, हा जर रेशो घेतला आपण तर इट विल गेट, हा रेशो कसा लिहिता येईल RBच्या फॉर्ममध्ये की 2 इज इक्वल टू RB डिवाइड बाय RA. हा रेशो आपल्याला घेता येईल कारण RA इज इक्वल टू हाफ RB, हे 2 लेफ्टला ट्रान्सफर केलं तर मल्टिप्लाय होईल म्हणजे 2 इज इक्वल टू RB डिवाइड बाय RA. आणि या पहिल्या याच्यावरून काय लिहिता येईल आपल्याला की GB इज इक्वल टू हाफ GA म्हणजेच GA अपॉन GBची जी काय व्हॅल्यू येईल ती सुद्धा काय येईल 2 येईल. म्हणजे ही व्हॅल्यू GA अपॉन GBची व्हॅल्यू असेल 2. दिस इज इक्वल टू MA upon MB as it is. The mass of the first planet is MB and mass of the second planet is consider केले आपण MB. first MA, second MB multiplied by RB upon RA square. हा जो काय रेशो आहे RB upon RA हा रेशो आलेला आहे इकडं 2 मल्टिप्लाय होईल, इट इज 2 स्क्वेअर. देअरफॉर हे 2 ॲज इट इज राहू द्या. MA अपॉन MB इज इक्वल टू 2 आणि हे 2 स्क्वेअर इकडं आल्यानंतर काय होईल डिवाइड होईल किंवा आपण एक स्टेप वाढवू याच्यामध्ये की 2 डिवाइड बाय 2 स्क्वेअर इज इक्वल टू MA डिवाइड बाय MB मीन्स ऑट 2 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू MA डिवाइड बाय MB. 2 1 जा 2 2 जा, टेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन. देअरफॉर MB इज इक्वल टू 2MA. आणि म्हणून लास्ट स्टेपमध्ये काय लिहिणार आपण मास ऑफ द सेकंड प्लॅनेट इज इक्वल टू 2MA. मास ऑफ प्लॅनेट B इज 2MA and this is the answer.